तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज संध्याकाळचा मेनू होता पत्ताकोबीची सुकी भाजी, डाळ भात चपात्या. तर इथे मी पत्ताकोबीची भाजी सिंपलच करते, मला सिंपलच आवडते, शेंगदाणे वगैरे लावून करत नाही मी. तर अशी केलेली आहे पत्ताकोबीची भाजी. आणि ते आता त्याचे मसाले टाकून दिलेले आहे, ते साईडला ठेवून दिले. त्याला मध्ये मध्ये चेक पण केलं होतं. एका साईडला डाळ पण शिजलेली होती. डाळीला पण आता फोडणी देऊन घेते. डाळीला फोडणी देऊन घेतलेली आहे आणि राईस पण लगेच लावून दिलं तर मी व्हिडिओच्यासाठी स्पीडमध्ये घेतलेला आहे. एक व्हिडिओ खूप मोठा होता, तसं आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओ आहेच, तसे लॉंग व्हिडिओ पण तुम्ही चेक करू शकता. शिवचे पप्पा बाहेर गेले होते, त्यांना पेरू दिसले, त्यांनी पेरू घेतले. आणि माझा अवतार इथं खूप बेकार होता, त्याला इग्नोर करा. मी हे वॉश करायचं होतं मला, पण पाणी झालं नाही, तर मग ते तेल वगैरे लावलेलं होतं, खूप चिकट झालं होता फेस. आणि शिवच्या पप्पांसाठी चटणी करायची होती, त्यासाठी मी मिरच्या भाजून घेते, टिफिनला द्यायची त्यांना, त्याच्यामुळं. आणि मग हे नरडे वगैरे तळून घेते. तर थोडेसे नरडे तळून घेतले आणि ते स्टारचे पण होते, ते पण तळून घेतले. जेवढे होते घरामध्ये तेवढे तळून घेतलेले होते, ते तळून घेतले. चटणी पण लगेच फ्राय करून घेतली, त्याला पण मस्तपैकी तळून घेतली, मिक्सरमधून काढून घेतली होती, तळून घेतली. आणि मी जेव्हा पण म्हणजे नरडे चिप्स वगैरे काही पण तळे तसे कॅरीबॅगमध्येच टाकून देते, ज्याच्याने ते नरम पडत नाही. आणि लगेच चपात्या करायला घेतल्या होत्या. हे शिवच्या पप्पांना चपात्या करून देत होते, आणि माझ्या पप्पांना आणि शिवच्या पप्पांना दोघांना पण जेवायला बसून दिलं होतं. म्हणजे दोघंजण जेवण करत होते, म्हणजे तुम्ही जेवायला बसा, मी तुम्हाला इकडून चपात्या देते लगेच. तर मग ते दोघंजण जेवण करत होते आणि मग मी इकडं चपात्या करून घेत होते. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण न्यू व्हिडिओमध्ये. आता आम्ही पण जेवायला घेतो आहे. चपात्या माझ्या सगळ्या झालेल्या आहे. आता आम्ही पण जेवायला बसलेलो आहे, मम्मी मी, आम्ही सगळेजण जेवायला बसतो. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. बाय बाय.